हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर। आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीची तरीही झटपट होणारी अशी कोळंबीची चटणी। तुम्ही हिला कोळंबीचा मसाला देखील म्हणू शकता। ही कोळंबीची चटणी गरमागरम तांदळाची भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा फार अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो इतकी कोळंबी घेतलेली आहे। ही कोळंबी चांगली स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे। कोळंबीमध्ये असणारा जो धागा असतो ना, तो देखील मी साफ करून घेतलेला आहे। इथे कोळंबीसाठी साधारण 3 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। कोळंबीच्या चटणीसाठी कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं। इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। कोणत्याही वाटणाशिवाय आपण ही चटणी किंवा हा कोळंबीचा मसाला बनवणार आहोत। इथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे। मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। या लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत। या लसणाची आपण पेस्ट नाही वापरायची। गरजेनुसार मीठ घेतलेलं आहे। छोटा अर्धा चमचा इतकी हळद घेतलेली आहे। 3 ते 4 कोकम घेतलेली आहेत। अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे। आता कोळंबीची चटणी करायला घेऊ। इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे। या गरम केलेल्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत। या साधारण ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत। इथे मिक्सरवर बारीक केलेल्या लसणाची पेस्ट अजिबात वापरायची नाही, कारण जी चव आपण खलबत्त्यामध्ये ठेचलेल्या लसणाला येते ना, ती मिक्सरमध्ये बारीक केलेल्या लसणाच्या पेस्टला येत नाही। इथं लसूण साधारण ब्राऊन रंग झालेला आहे। आता याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे। हा कांदा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवर हा कांदा छान असा कॅरमलाइज होईपर्यंत, म्हणजे चांगला त्याला ब्राऊन रंग येईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे। या कोळंबीच्या चटणीसाठी आपण कोणतंही खोबऱ्याचं वाटण वापरणार नाही आहोत। यामुळे हा कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा, कारण आपण घातलेल्या ह्या कांद्यामुळे आणि घालणार असलेल्या टोमॅटोमुळे जो मसाला तयार होतो ना, त्या मसाल्यामध्ये कोळंबी छान अशी मुरते। तुम्ही इथं पाहताय कांदा छान मऊ झालेला आहे, चांगला त्याला ब्राऊन असा रंग आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक कापलेला मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेणार आहोत। हा टोमॅटो देखील त्या कांद्यासोबत चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ करून का बरं घ्यायचा? कारण तसं केल्यामुळे या कांदा टोमॅटो पासून जो मसाला तयार होतो ना, ते मसाल्यामध्ये कोळंबी चांगली मुरली जाते। त्यामुळे कोळंबीच्या चटणीची चव फार अप्रतिम लागते। तुम्ही इथं पाहताय कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत। अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो एकजीव झाल्यामुळे त्याचा फार छान असा मसाला तयार होतो। आता याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत। अर्धा चमचा इतका हिंग घालून घ्यायचा आहे। हे दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ते छान असं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे घरचा मसाला घालणार आहोत। इथे मी साधारण 4 चमचे इतका मसाला घालणार आहे, कारण कांदा गोड असतो, त्याच्यामुळे ही चटणी गोड लागू नये, त्यामुळे मसाल्याचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हा मसाला देखील त्या कांदा आणि टोमॅटो सोबत चांगला परतून घ्यायचा आहे। छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये साफ केलेली कोळंबी घालून घ्यायची आहे। ही कोळंबी देखील त्या कांदे आणि टोमॅटो सोबत चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही कोळंबीची चटणी किंवा हा मसाला बनवताना आपण कोणत्याही एक्स्ट्रा पाण्याचा वापर नाही करायचा। कोळंबी व्यवस्थित परतून झाली की याच्यामध्ये कोकम घालून घ्यायची। कोकमामुळे कोळंबीच्या चटणीला फार छान अशी चव येते, आणि कोकम हे पित्तशामक आहे आणि कोळंबीला थोडं पित्त असतं, त्याच्यामुळे कोकमाचा वापर करायचा। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। इथं आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि ही कोळंबी आपण साधारण 5 ते 7 मिनिटं वाफेवर शिजवून घेणार आहोत।
ही बारीक कोळंबी असल्यामुळे हिला शिजायला फार वेळ लागत नाही. साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये ही व्यवस्थित शिजते. मध्यम गॅसवरच ही कोळंबी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पाहूया की कोळंबी शिजलेली आहे की नाही ते. इथे आपली कोळंबी व्यवस्थित शिजलेली आहे. कोळंबी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, ती पटकन शिजते. जर कोळंबी मोठी असेल तर त्या कोळंबीला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. इथे मी छोटी कोळंबी घेतल्यामुळे ती पटकन शिजली. आणि ही कोळंबीची चटणी करताना तुम्ही इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. ही कोळंबी वाफेवरच शिजवून घ्यायची. त्यामुळे कोळंबीच्या चटणीला फार अप्रतिम अशी चव येते. तुम्ही इथं पाहताय गरमागरम आणि चमचमीत अशी कोळंबीची चटणी तयार झालेली आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ही चटणी साधारण 10 मिनिटं अशी झाकून ठेवून द्यायची आहे. यामुळे तयार झालेला मसाला त्या कोळंबीमध्ये व्यवस्थित मुरतो. 10 मिनिटांनंतर तुम्ही ही कोळंबी सर्व करू शकता. इथे कोळंबीची चटणी तयार झालेली आहे. आता या चटणीवर आपण कोथिंबीर घालून गार्निश करूयात. इथे कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या कोळंबीच्या चटणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ही कोकणातील पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.